नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. नागपूरमधून एक मोठी दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी नागपूरमधील रामकृष्ण मठात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. माहितीनुसार आशिष उबाळे त्यांचे लहान भाऊ सारंग उबाळे यांना भेटण्यासाठी नागपूर येथे आले होते. सारंग उबाळे रामकृष्ण मठात सेवक म्हणून कार्यरत आहे. आशिष मठाच्या गेस्ट रूममध्ये राहत होते आणि दुपारचे जेवण तिथेच घेतले होते. जेवणानंतर ते विश्रांतीसाठी त्यांच्या खोलीत गेले, पण संध्याकाळी जेव्हा त्यांचा भाऊ सारंग त्यांना उठवायला गेला तेव्हा दरवाजा उघडला नाही. नंतर दरवाजा फोडून पाहिले असता आशिष उबाळे गळफास घेतलेले आढळले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. तपासात असेही समोर आले आहे की आत्महत्या करण्यापूर्वी आशिष उबाळे यांनी व्हॉट्सअपवर एक संदेश स्वतःला पाठवला होता, ज्यामध्ये त्यांनी कर्जाच्या तणावाबाबत लिहिले आहे. साहित्य आणि चित्रपटसृष्टीत या दुःखद घटनेनं शोककळा पसरली आहे. पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपासात आहे. ही घटना नागपूरचा महाराष्ट्रात मोठा धक्का देणारी ठरली आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एक कैदी मेडिकल हॉस्पिटलमधून उपचार घेत असताना पळून गेलाय. ही घटना रविवारी सकाळी सुमारे ढवळ्या 1:30च्या सुमारास घडली आहे. फरार आरोपीचे नाव हर्ष महेंद्र रामटेके असून तो तिरोडा परिसराचा रहिवासी आहे. हर्ष याला चक्कर येणे आणि उलटी होण्याच्या तक्रारीवर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री 1:44 तो पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली होता, पण त्याने या संधीचा फायदा घेत पळ काढला. फुटेजमध्ये त्याचा वावर पाहून तो फक्त फिरत आहे असे वाटत होते, पण तो हॉस्पिटलच्या गेटच्या बाहेर जात होता. गेटच्या आत काही अंतरावर बसलेल्या एका सुरक्षा रक्षकानं त्याला रुग्ण अथवा त्याचा नातेवाईक समजून चौकशीही केली नाही, कारण तो मोबाईलमध्ये व्यस्त होता. कैदीच्या फरारीनंतर अजनी पोलिसांनी त्याचा शोध रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि इतर ठिकाणी घेतला, पण तो अद्याप सापडलेला नाहीये. ही घटना आणि त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारागृह प्रशासन, मेडिकल हॉस्पिटल आणि पोलीस यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. उत्तर नागपूरमधील यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिलगाव ग्रामपंचायत जवळ एका कुख्यात आरोपीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतक 25 वर्षीय शेख फारुख शेख आमिर आहे, जो सुमारे 1 महिन्यापूर्वीच जेलमधून सुटलेला होता. माहितीनुसार मृतक आणि आरोपी दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यामध्ये पूर्वीपासूनच जुने वाद चालत होते. ही घटना यशोधराच्या भिलगाव परिसरात रात्री उशिरा घडली. पोलिसांच्या तपासात अनेक आरोपी या प्रकरणात सामील असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच सर्व आरोपींचा शोध लागून त्यांना अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न वेगाने पुढे जात आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने NDPS कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई 18 मे 2025 रोजी रात्री 8:20 ते 11:30 दरम्यान सीताबर्डीतील हनुमान गल्लीत असलेल्या हॉटेल श्री कन्हैयामध्ये छापा टाकून करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 618 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्जसह 3 आरोपींना अटक केली असून त्यापैकी 2 आरोपी मुंबईतील असून एक नागपूरचा रहिवासी आहे असे समजते. 618 ग्राम मेफेड्रॉन पावडर किंमत सुमारे 31 लाख, 4 मोबाईल फोन अंदाजे 40,000 रुपये, एक दुचाकी वाहन किंमत सुमारे 1 लाख, 2,000 रोख रक्कम, एक इलेक्ट्रॉनिक काटा मशीन अशा प्रकारे पोलिसांनी आरोपींकडून खालील वस्तू जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या सर्व सामग्रीची एकूण अंदाजे किंमत 32,48,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर करण्यात आली. माहितीप्रमाणे आरोपी मुंबईहून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन नागपूरमध्ये विक्रीसाठी येणार होते. याच आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. सध्या आरोपींवर NDPS कायद्याचे कलम 8 क 22 ब 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे ड्रग्ज नेमके कुठून आणले गेले आणि नागपूरमध्ये कुणाला पुरवले जाणार होते याचा देखील तपास सुरू आहे. नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत NDPS पथकानं 19 मे 2025 रोजी सकाळी सुमारे 9:30 ते 11 दरम्यान मोठी कारवाई करत समतानगर मलका कॉलनी रोड परिसरातून 3 आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई ड्रग्ज विरोधी गस्त दरम्यान करण्यात आली. चौथा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून 52 ग्रॅम मेफेड्रोन MD ड्रग्ज, एक मोबाईल फोन, 11,000 रोख रक्कम अशा प्रकारचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 2,81,000 इतकी आहे. पोलिसांनी या आरोपींना ड्रग्जची देवाणघेवाण करत असताना रंगेहात पकडले. या प्रकरणी पोलिसांनी NDPS कायद्याचे कलम 8 क 22 क 29 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. फरार असलेल्या चौथ्या आरोपीचा शोध सध्या सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्रातील मुंबईतील बोरीवली येथील झोपडपट्टीत रविवारी जुन्या वादातून 2 कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत 3 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले। मुंबईतील बोरीवली येथील झोपडपट्टी भागात जुन्या वादातून 2 कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत रविवारी 3 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले। गणपत पाटील नगर झोपडपट्टीत झालेल्या संघर्षात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला। पोलिसांनी सांगितलंय की जखमींची ओळख पटली आहे, तसेच सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचं सांगितलंय। यानंतर त्यांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला। या हिंसक संघर्षात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले। MHB पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र FIR नोंदवण्यात आले। या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय। बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।